लवकर ब्रेकिंग न्यूज. मंचर प्रतिनिधी. कळंब तालुका आंबेगाव येथील कळंबगावचे भूषण आणि कळंबगावचे मार्गदर्शक मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंतरावजी भागोजी भालेराव यांचे वयाच्या 67व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे, 4 भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर आणि कळंब गावावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळंब गावाचा वाघ हरपला, देव सोडून गेला अशा विविध प्रतिक्रिया सोशल मीडियावर तरुणांनी ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. कळंब गावातील सर्व व्यवहार व शाळा बंद ठेवून कमलजादेवी विद्यालयातील शाळेत व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी, ग्रामस्थांनी, तालुक्यातील विविध संस्था, आजी-माजी, आमदार, खासदार, गावातील विविध मंडळे तसेच विविध पक्षाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये साश्रू नयनांनी सभापती वसंतरावजी भालेराव यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब बोलताना भावुक झाले होते. त्यांनी सन 1989 पासून ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक ते आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशी विविध राजकीय पदे 35 वर्षाच्या प्रदीर्घ राजकारणाच्या काळात भूषवली. कळंब चांडोली गटातील प्रत्येक गावावर त्यांनी विशेष पकड असून आंबेगाव तालुक्यावर त्यांचा प्रभाव होता. तसेच त्यांनी सभापती, जिल्हा परिषद सदस्य असताना प्रत्येक गावातील विविध कामांसाठी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून कामे करून घेतली. वळसे पाटलांचे ते अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती होते. त्यांच्या काळात वाडी वस्तीवरील रस्ते, वीज, आरोग्य उपकेंद्र, आदिवासी भागातील प्रलंबित कामे, दुष्काळी गावांसाठी पाण्याचे नियोजन, शाळा दुरुस्ती, नवीन इमारत, अंगणवाडी दुरुस्ती, नवीन इमारती अशी भरपूर विकास कामे मार्गी लावली. कळंब गावातील वाडी वस्तीवरील विकास कामासंदर्भात व गावातील शाळा, मंदिरे, आरोग्य उपकेंद्रे, सभामंडप, शाळा प्रवेशद्वार, बैलगाडा घाट यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही कामे मार्गी लावली. तसेच धार्मिक, शैक्षणिक व इतर कामांमध्ये यात्रा, उत्सव त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावगाड्यातून कामे मार्गी लावण्यासाठी ते प्रकर्षाने पुढाकार घेत होते. तालुक्यात व गावात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका वेळोवेळी महत्त्वाची ठरली आहे. त्यांच्या जाण्याने आंबेगाव तालुक्यातील राजकारणात विशेष पोकळी निर्माण झाली आहे. अखेरचा निरोप देताना रथाला भव्य सजावट, अंत्यविधी काढून साश्रू नयनांनी ग्रामस्थ, पै पाहुणे, नातेवाईक, मित्र व परिवार आणि कुटुंबातील सदस्य यांनी निरोप दिला. यावेळी अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली भगवत चैतन्य महाराज कबीर आणि सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे, उपसरपंच संतोष गोकुळ भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, माजी उपसरपंच प्रताप भालेराव यांनी केले.
अमर रहे वसंतराव भैया अमर रहे। जे पाहुणे मंडळी आलेले त्यांना कृपया दर्शन घेऊ द्या। ग्रामस्थांना विनंती आहे, आपण जे पाहुणे मंडळी आलेले त्यांनी उजव्या बाजूने येऊन या ठिकाणी व्यवस्थित डाव्या बाजूला आम्ही पटापट त्या हिशोबाने हे करायचंय। मयूर कोणी असतील त्यांनी त्या ठिकाणी थांबायचंय, बाकीच्यांनी कृपया थोडंसं बाजूला व्हायचंय। चला ग्रामस्थांनी कृपया खाली थांबा, मंडपात गर्दी करू नका। ग्रामस्थांनी गावातल्या लोकांनी कृपया मंडपात थांबू नका, मंडपाच्या बाहेर त्या ठिकाणी थांबायचंय। त्यांनी कृपया यायचंय। महिला वर्गालाही विनंती आहे, त्यांना जर अंतिम दर्शन घ्यायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी यायचंय। कोणाचे ताले तिथे कोणाचे ताले तिथे कोणाचे ताले हरिचंद्र तारा रानी हरिचंद्र तारा रानी
जागा नाही अमळनेरकर बंधू कृपया त्यांनी त्या ठिकाणी अंतिम विधीसाठी ताबा घेतलेला आहे ना, घेतलाय ना. ग्रामस्थ आणि पाहुणे मंडळी, पाण्याच्या बाजूने सुद्धा बैठकीची व्यवस्था आहे. आमच्या उजव्या बाजूला जे शेड आहे त्या ठिकाणी जागा रिकामी आहे. आपल्याला विनंती आहे आपण बसून घ्यायचे. स्वामी आपण बसून घ्या, आतमध्ये आहे जागा आहे तिथे उभं राहिले सगळेच बसून घ्या. पाठीमागच्या लोकांना पाहता येत नाही. चेतन तिथले जे कार्यकर्ते आहेत ना सगळ्यांना बसायला सांगितलं. आणि आपण येण्यासारखे बाजू घरचे होते घरचे मयूर फक्त कुटुंबातीलच मंडळी तिथे थांबलो. आता सर्वांना या ठिकाणी विधी लांबून दिसेल. आपण सर्वांनी बाजूला व्हायचंय. फक्त कुटुंबातील मंडळी त्या ठिकाणी थांबा. राजा भाऊ बाकीच्यांना कमी करा. प्रवेश आहे.
बघून लई कॉल झाली ना ती लई कॉल झाली तूच पडला तूच चालले थोडा वर्ष आहे ना दुःखित अंतःकरणाने उपस्थित जमलेला जनसमुदाय या ठिकाणी आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आमच्या कळंबाव गावचे भाषण, त्याचप्रमाणे गेली सतत 40 वर्ष एक समाजसेवेचे व्रत घेऊन समाजसेवा करणारा एक जनसेवक, आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय वसंतराव बागुजी भालेराव, वय वर्ष 67, यांचं आज सकाळी पहाटे 5:05 दुःखद असं निधन झालं. खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली, सभापतीपदी विराजमान झाले, त्याच काळापासून त्यांना तब्येतीच्या तक्रारी जाणवायला लागल्या होत्या. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या सल्ल्यानुसार नंतरच्या काळामध्ये अनेक ठिकाणी अनेक तज्ञ अशा डॉक्टरांनी त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करण्याचा आतोनात प्रयत्न केला. बऱ्याच ठिकाणी त्यांना दवाखान्यामध्ये आपण उपचार घेतले. हे करत असताना विशेष उल्लेख करावा वाटतो असा, त्यांचा मुलगा असेल, 2 मुले असतील, जावई असतील, यांनी अतिशय असे परिश्रम घेतले आणि या आजारातून त्यांना सावरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. परंतु म्हणतात ईश्वरी सत्तेपुढे विलाज नाही, त्यातून अपयश आलं आणि आज साहेबांना आपल्या सर्वांतून जावं लागलं. या ठिकाणी कुटुंबाला दुःख आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातून विविध संस्थांचे पदाधिकारी, त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद विद्यमान सदस्य असतील, काही माजी सदस्य असतील, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असतील, पंचायत समित्यांचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सर्व पदाधिकारी, आडतदार, व्यापारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी उपस्थित सर्वांच्या वतीने साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आमच्या जनसेवकाला तुझ्या चरणी विलीन करून घे. धन्यवाद. या ठिकाणी फक्त श्रद्धांजलीपर 2च भाषण या ठिकाणी होतील. प्रथमतः आमचं गाव ज्यांच्या आश्रयाखाली आहे असे आळंदीचे माननीय श्री चैतन्य महाराज कबीर साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं या ठिकाणी आपली श्रद्धांजली अर्पण करायची. सर्व जनसमुदाय गेली वर्षभर गुरुतर आजाराशी त्यांनी झुंज दिली आणि याही कालावधीमध्ये नेहमी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी, तालुक्याच्या विकासामध्ये प्रत्येक व्यक्तीचं उन्नयन, उत्कर्ष आणि मांगल्य व्हावं त्यांच्या अंतःकरणातील प्रबळ इच्छा सेवेच्या कार्यतत्परतेमध्ये सदैव ते अग्रणी राहिले. गेली 1.5 महिन्यात
आजार थोडा बळावल्यामुळं थोडा संपर्क समाजाशी त्यांचा अलिप्त झाला. 4 दशकापेक्षाही जास्त काळ समाजसेवेचं व्रत आपण जरी स्वीकारलं तर समाजाने ते मान्य करायला लागतं. केवळ कळंबगावचे एक कर्तबगार नेतृत्व त्यांनी केलं नाही, या तालुक्याच्या विकासामध्ये 4 दशक महत्वाचं योगदान त्यांचं होतं. धर्म, रूढी, परंपरा यांचा आदर करत प्रागतिक विचारांची कास धरून आधुनिक विज्ञानाच्या संबंधाने नवीन पिढी व्यापक पद्धतीने विचार करून तिचा उत्कर्ष कसा होईल याचा सदोदित त्यांनी कार्यतत्परता दाखवली. मला आठवतंय आदिशक्ती कमलच्या मातेचं मंदिर पूर्ण झालं आणि कलश स्थापना झाल्यानंतर त्या कार्यामध्ये बराचसा निधी शिल्लक राहिला आणि मग काही मंडळींचं मत झालं की ते मंदिराच्या संस्था तयार करावी, त्याच्यामध्ये ते पैसे ठेवावे. त्याच कालावधीमध्ये हायस्कूलची इमारत तिथं विद्यार्थ्यांना नव्हती आणि मग कैलासवासी वसंतरावांनी ती शाळा पुन्हा एकदा लोकसहभागातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान प्राप्त होऊन आपली मुलं ग्रामीण भागातील बहुजन समाजाची मुलं अतिशय उत्तम पद्धतीने त्यांना शिक्षण प्राप्त होऊन पुढचा त्यांचं भविष्यकाळ उज्ज्वल असावा अशी केवळ वैचारिक भूमिका मांडली नाही तर ती कृतीतून त्यांनी समाजाला दाखवली. आपला परिसर हा ज्ञानदेव तुकाराम महाराजांबरोबर छत्रपती शिवरायांचा परिसर आहे आणि म्हणून या देशाला दिशा दर्शनाचं काम या पुणे जिल्ह्यातील परिसरातील आपल्या पूर्वसुरी वाडवडिलांनी केलं आणि नेहमीच सदैव आपल्यापेक्षा थोर मंडळींच्या प्रती त्यांचा आदर आणि तरुणांच्या मध्ये सदैव रमवणारा हा नेता होता. आजही आपण पाहिलं किशोरी सत्तेपुढं जीव मनुष्य शरीर धारण करतो आणि त्याला एकदा जायचं हे प्रत्येकाला ज्ञात आहे, पण त्याची वेळ माहिती नाही. पण आपण जेवढा आयुष्य या मृत्यूलोकामध्ये उपस्थित असतो, कार्य करतो, तो प्रत्येक क्षण आणि क्षण आपला सत्कार्याला लागला पाहिजे. की साधू संतांनी महापुरुषांनी दिलेली आपल्याला शिकवण. तुकोबारायांनी सुद्धा ही भूमिका मांडली. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मांडली. कीर्ती शब्दाचा अर्थ त्यांनी केलेली कार्याची स्मृती. जर कीर्ती 2 प्रकाराची, रावणाची, कंसाची कीर्ती, ती दुष्कीर्ती. तुकोबाराय सत्कीर्ती शब्द वापरतात. सत्कीर्ती शब्दाचा अर्थ ज्याने आपल्या जीवनामध्ये जनता जनार्दनासाठी जनसेवेसाठी सत्कर्म केले त्याची सत्कीर्ती शीर्ष राहते. आणि म्हणून आदिशक्तीच्या आशीर्वादाने आंबेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये खऱ्या अर्थाने एका सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर उच्च विद्या विभूषित झाली. या तालुक्यामध्ये जे काही उत्तम वक्ते आहेत किंवा मागच्या पिढीत होती त्यापैकी कैलासवासी वसंतराव एक उत्तम वक्ते म्हणून ख्यातनाम आणि सर्व क्षेत्राचा त्यांचा अध्ययन असताना सुद्धा अतिशय विनयतेने विनम्रतेने समाजामध्ये त्यांचा वावर राहिला. आपल्या सर्वांच्या त्या दुःखामध्ये आम्ही पण सर्व सहभागी आहोत. पण किशोरी सत्तेपुढे इलाज नसतो. तुकोबारायांच्या वाणीने मी माझ्या शब्दांना विराम देतो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रत्माईचा मला. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आपले श्रद्धांजलीपर 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करतील. तत्पूर्वी सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ उपस्थित सर्वांना एक सूचना आहे. सावरण्याचा कार्यक्रम 4था दिवस सोमवारी सकाळी 23 सप्टेंबर रोजी त्याच ठिकाणी 8 वाजता होईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे दशक्रिया विधी 10वा दिवस आहे रविवार 29 सप्टेंबर 2024 रोजी
गोड नदीच्या तीरावर होईल याची सर्व पाहुणे मंडळींनी नोंद घ्यायची. त्याचप्रमाणे या ठिकाणी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके यांचे बंधू अमित शेठ बेनके ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी श्रद्धांजली प्राप्त करून घेतो. आणि सहकारी मित्र आंबेगाव तालुका मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती माननीय वसंतरावजी बाबाजी बालेराव यांचं आज निधन झालं आणि त्यांना आपण आता अखेरची श्रद्धांजली अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तसं पाहिजे तर 66 हे वय काय जाण्याचं नाही, परंतु दीड वर्षापासून त्यांना काही दुर्धर आजाराने गाठला आणि त्याच्यामधून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न हा अतिशय मनापासून कुटुंबियांनी केला. जे सगळे मोठे मोठे डॉक्टर आहेत त्या सगळ्या डॉक्टरांनी मग टाटा हॉस्पिटल असेल किंवा बाकीचे हॉस्पिटल्स असतील त्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केला, पण त्याला यश आलं नाही आणि आपल्याला आजचा हा दिवस या ठिकाणी बघावा लागला. वसंतराव बालेराव म्हटलं की एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. तसं पाहिलं तर राजकारणामध्ये माझ्या आधी त्यांनी सुरुवात केली होती आणि नंतर मग मी 90 साली आमदार झाले. त्यानंतर 92 सालच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते विजयी झाले आणि त्यांना पंचायत समितीचं सभापतीपद मिळालं आणि 5 वर्ष अतिशय सुंदर असा कारभार त्यांनी पंचायत समितीचा केला आणि तालुक्यातल्या सामान्य माणसाला मदत करायचं काम त्यांनी केलं. नंतर ते जिल्हा परिषदचे सदस्यही झाले. खरं तर त्यांना आणखीन पुढची संधी द्यायची होती, परंतु काही गोष्टी अडचणीत आल्या. पण त्यांनी कधी त्याची नाराजी व्यक्त केली नाही आणि मग ते आपलं काम करत राहिले. मार्केट कमिटीची निवडणूक झाली, ते संचालक झाले आणि त्यांना या पूर्वकाळी एकदा मार्केट कमिटीचं सभापतीपद भूषवलं आणि आता या वेळेला दुसऱ्यांदा त्यांना मार्केट कमिटीचं पद भूषवलं. आणि मग शेतकऱ्याचे प्रश्न असो, हमाल मापाड्यांचे प्रश्न असो, गावाचे प्रश्न असो, तालुक्याचे प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नांमध्ये फारसं न बोलता अतिशय शांतपणानं त्यांनी हे सगळं आपलं काम आयुष्यभर केलं
आणि कशाची नाराजी त्यांच्या मनामध्ये राहिली. ते ज्या वेळेला आजारी पडले, मी पाहिलं त्यांच्या पत्नी, त्यांची मुलं, त्यांचे सोयरे दायरे यांनी रात्रंदिवस प्रयत्न केले, पण शेवटी नाईलाज आहे म्हटल्यानंतर डॉक्टर म्हटले त्यांना आता तुम्ही घरी घेऊन जा. आणि गेले काही दिवस त्यांना घरी आणलं आणि मला वाटतं 4-5 दिवसापूर्वीच मी त्यांना बघायला गेलो होतो, पण दृष्ट भेट सुद्धा होऊ शकली नाही. आवाजाचा तर प्रश्नच नव्हता. समाजकार्यामधून मग तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत आणि गावापर्यंत सगळ्या प्रश्नांमध्ये या तालुक्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे. अतिशय शांत आणि संयमी. आणि मला कळलंच नाही की हा माणूस एवढा शांत कसा राहू शकतो. राग यायचा त्यांना, पण एखादी चांगली गोष्ट करत असताना कोणी जर त्याच्यामध्ये अडथळा आणायचा प्रयत्न केला तर त्यांना राग यायचा, पण इतर वेळेला त्यांना कधी राग आलेला मी पाहिला नाही. बैलगाड्याचे सुद्धा ते शौकीन होते, शिकलेले होते, शौकीन होते. आणि बैलगाड्यांच्या यात्रा भरवण्यापासून तर बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्यापर्यंत त्यांची भूमिका राहिलेली आहे. आता झालं ते गेलं. आता आपण कितीही बोललो तरी ते काही परत येणार नाहीत आता. आणि त्यामुळे जी परिस्थिती समोर आलेली आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही. मी त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी आधार देत असताना एवढंच म्हणायचं की आता तुम्ही सगळे एकत्र राहा. आमच्यासारखे त्यांचे मित्र हे कायमस्वरूपी तुमच्या कुटुंबाबरोबर राहतील आणि गावातले लोक सुद्धा तुमच्या कुटुंबाबरोबर राहतील अशी एक माझी भूमिका आहे. आणि म्हणून आज वसंतरावांना अखेरचा निरोप देताना त्यांचं हे सगळं दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरानं त्यांच्या कुटुंबियांना आणि आपल्याला सगळ्यांना द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वराला करतो. आपल्याला या ठिकाणी शब्द अपुरे पडले. सर्वांना विनंती करतो आपण आत्याची श्रद्धांजली वाहण्यासाठी 1 मिनिट आपल्या जागेवरच स्तब्ध उभं राहायचंय. मला बोललो